पेपर एका अटेम्प्टमध्ये सॉल्व करणं. 1 पासून सुरू केलं 100 पर्यंत झालं संपलं, परत सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड मारला नाही, ती सगळ्यात मोठी चुकी. असं नाही करायचं. पेपर नेहमी 2 किंवा 3 राऊंडमध्ये व्हायला हवं. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचे क्वेश्चन बघत असता ना, फॉर एक्झाम्पल हे सायन्स अँड टेकच्या क्वेश्चनला जास्त होतं. सायन्स अँड टेकचे क्वेश्चन जेव्हा तुम्ही बघत असता ना, तेव्हा तुम्हाला वाटतं ना की वन लाईनर क्वेश्चन आहे. एक नीट लक्षात घ्या, सायन्स अँड टेकमध्ये 2 टाईप्स आहेत, एक मल्टिपल ऑप्शन्सवाला आणि एक वन लाईनर. वन लाईनर क्वेश्चन म्हणजे तुम्हाला बघून कळलं नाही मला येत नाही आहे, ठीक आहे, त्याला तसंच राहू द्या. परत एकदा या जेव्हा तुम्ही 1 तासानंतर, जेव्हा कळतं की येतच नाही आहे, वेळ वाया घालवायचा नाही, सरळ एक ऑप्शन आहे, क्वेश्चन हा आहे ना, सरळ ही टेक्निक. हिच्याने काय होतं, तुम्हाला क्लॅरिटी येते की माझे कुठले क्वेश्चन्स आता मला सोडवायचे, तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही परत परत. आणि जर हेच तुम्ही काही न करता असं झालं तर परत तुम्ही 2 मिनिटांनंतर परत त्याच्यावर येतात, परत त्याच्यावर विचार करतात, जे तुम्हाला माहिती की कधीच येणार नाही आहे. आणि जर अटेम्प्ट जरी केलं तरी 100% चुकणार आहे. असे कुठले असतात, सायन्स अँड टेकचे फॅक्च्युअल क्वेश्चन, IRचा कुठला रिपोर्ट बेस्ड क्वेश्चन जे तुम्हाला माहीतच नाही, टुक्का मारायचा नाही, ठीक आहे. तर अशा क्वेश्चनला ही स्ट्रॅटेजी वापरायची आणि आपला वेळ वाचवायचा. सायन्स अँड टेकला लागू पडते.